पे जीने वाले कलेक्टर चल नीचे आओ, हमारे टैक्स पे जीने वाले कलेक्टर चल नीचे आओ। निवडणूक आयोगाच्या कामासाठी शिक्षकांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्यांवरून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। शाळांमधील शिक्षकांना जर तुम्ही BLO ड्युटी देणार असाल तर वर्गात विद्यार्थ्यांना शिकवायचं कोणी, असा संतप्त सवाल करत फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धुमाकूळ घातला। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच फुलंब्रीच्या तहसीलदार योगिता खटावकर या देखील तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या। मात्र आक्रमक झालेल्या सरपंचांनी त्यांनाही थेट जाब विचारण्यास सुरुवात केली। कलेक्टर खटावकर आहे का? खटावकर बोलो, खटावकर मॅडम पुढे, खटावकर मॅडम, खटावकर मॅडमला कळत नाही का? या मॅडम इकडे जरा, या तुम्ही बाजूला, चार शिक्षक आहो मॅडम, या समोर या इकडे या मॅडमचं स्वागत करा। चार शिक्षक एका शाळेचे BLOला कामाला लावता का तुम्ही? कोणी आदेश दिला तुम्हाला? 4 शिक्षक एका जिल्हा परिषद गावच्या शाळेमधून 4 शिक्षक कामाला लावता का BLOच्या? 4 आहे, 8 आहे सगळे। हा, हे कोण आहे? सुनील बाबूराव दुगे, 10 तारखेचा शिक्षक। अर्ज द्यायचा का तुम्हाला? 4 चुका तुम्ही करणार, तुम्हाला आम्ही अर्ज द्यायचा का? आमचे नोकर आहे ना तुम्ही, तुम्हाला अर्ज द्यायचा का? आम्ही मरतो ना आम्ही इथं, तुम्ही आमच्या पगारावर जगा, खा मस्त काजू बदाम बैठकीमध्ये बसा तिकडे। अर्ज द्या म्हणायला लागले, किती फोन केला? राऊत सरांना विचारा। कोण आहे राऊत सर? राऊत सर जिल्हा माणूस आहे का? तुमचं नाव सगळे लागले ते मॅडमनी फोन केला। नोटीस कोणाची आहे? नोटीस कोणाची आहे? तुमचं नाही आहे का नोटीस? एक मतदान नोंदणी अधिकारी मग कोणाची आहे? तुमचा अधिकार नाही आहे का इलेक्शन प्रायोरिटी? मग बोलवा कलेक्टरला बाली। हे कोण आहे? हे कोण आहे? आपल्या लेकरांचं शिक्षण अंधारात घालण्याचं काम चाललंय आणि या निवडणुकीसाठी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या ठिकाणी अशा पद्धतीने यांचे पक्ष मोठे व्हावे म्हणून आपल्या लेकरांची बुद्धी भ्रष्ट करायची, त्यांची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करायची, त्यांची शाळा शिक्षण व्यवस्था पूर्णपणे निस्तनाभूत करायची आणि मग अशा पद्धतीने पक्षाचे झेंडे त्यांना हातात घ्यायला लावायचे। कलेक्टर की औलाद चल नीचे आओ, हमारे पे जो अन्याय हो रहा है हम सहन नहीं करेंगे, आवाज उठाएंगे। सध्या संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाचं काम सुरू आहे। या कामासाठी प्रशासनानं अनेक शाळांमधील 50% अधिक शिक्षकांच्या ड्युट्या लावल्यात। यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप मंगेश साबळे यांनी केलाय। 4 कामं एका शिक्षकाला तुम्ही देणार असाल तर तो शिकवणार काय? आज नवीन वार्षिक शिक्षणाचं वर्ष चालू झालंय आणि या वार्षिक शिक्षणाच्या वर्षामध्ये 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक तुम्ही निवडणुकीच्या कामाला, तुम्ही इलेक्शन टॉप प्रायोरिटी म्हणून आले का सर? अरे मीटिंग किती दिवस करणार आहे? मीटिंग अलुआ मीटिंग अलुआ मीटिंग किती दिवस मीटिंग करणार आहे? अरे कलेक्टर, अरे अंग्रेज की औलाद चल नीचे आओ। शिक्षकांना या निवडणूक कामातून तातडीनं वगळण्यात यावं आणि ही जबाबदारी इतर भागातील कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं होतं। कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचताच सरपंच साबळे यांनी थेट ठिय्या मांडला। पोलिसांनी त्यांना शांत राहून सनदशीर मार्गाने निवेदन देण्याची विनंती केली, मात्र त्यांनी पोलिसांचंही ऐकलं नाही। याच दरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी विनय गोळा यांना एकेरी भाषेत उद्देशून खाली बोलवा अशी जोरदार घोषणाबाजी करत दालनाबाहेर आरडाओरडा सुरू केला। या गोंधळामुळे संपूर्ण परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत सरपंच साबळे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेलं, मात्र तिथे निवेदन सुपूर्त करतानाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरली। थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच एकेरी भाषेत आव्हान दिल्यामुळे सरपंच साबळे यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे। सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन, छत्रपती संभाजीनगर।